पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके आक्रमकपणे आपले मुद्दे मांडताना दिसून येत असून शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर प्रणिता भालके व्यक्त करीत असलेल्या प्रतिक्रियामुळे त्यांच्या समर्थकांनाही उत्साह वाढल्याचं दिसून येत आहे। नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून डॉक्टर प्रणिता भालके या विविध प्रभागातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना सोबत घेत विविध प्रभागातून प्रचार फेरी काढताना दिसून येत आहेत आणि या प्रचार फेरीत समर्थकांचा विशेष तरुणांचा मोठा सहभाग असल्याचं दिसून येत आहे। आज मंगळवारी प्रभाग क्रमांक 6 व 7 मध्ये प्रचार फेरी काढण्यात आली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रणिता भालके, प्रभाग क्रमांक 6 मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार दीपक राजाराम नाईक नवरे, अमृता अर्जुन माळवदे तसेच प्रभाग क्रमांक 7 मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार सूर्यकांत तथा नाना कदम व सुनंदा औदुंबर घोडके यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेली प्रचार फेरीवेळी डॉक्टर प्रणिता भालके यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भरभरून प्रतिसाद व स्वागत करण्यात येत असल्याचं दिसून आलं। यावेळी प्रणिता भालके यांनी परिसरातील विविध घरातून जात आशीर्वाद मागितला तर शहरातील जनतेच्या प्रश्नांसाठी व समस्यांसाठी सोडवण्यासाठीची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडू अशी ग्वाही देताना दिसून आल्या। या प्रभागातील माजी नगरसेवक सूर्यकांत तथा नाना कदम यांच्या उमेदवारी अर्ज बाद ठेवण्यात आला होता, मात्र नाना कदम यांनी न्यायालयातून मंजुरीचे आदेश घेतल्याने नाना कदम यांच्या समर्थकांचा उत्साह प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे। ही प्रचार फेरी प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मधील विविध रस्त्यावरून मार्गस्थ झाली आहे। प्रचार फेऱ्याबरोबरच कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून विविध प्रभागात मतदारांशी संवाद साधला जातोय आणि यातूनच अनेक गौप्यस्फोट होताना दिसून येत आहेत। काल अशाच एका बैठकीत बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मोठा खुलासा केला असून भाजपकडून उमेदवारीसाठी भालके हे मला भेटण्यासाठी 4 तास वाट पाहत थांबले होते असं विधान प्रशांत परिचारक यांनी केले। त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात होत असतानाच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या विधानाच्या समाचार डॉक्टर प्रणिता भालके चांगला प्रतिसाद आहे, लोकांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। तुम्ही बघितलेच असेल माझ्या प्रचाराच्या शुभारंभाची गर्दी, तीच आपल्याला सांगून जाते की लोक किती माझ्यासोबत आहेत ते। आज नानांनी देखील त्यांचा देखील अर्जाचा विषय होता तो संपला, कशी ताकद आहे या वार्डामध्ये? भरपूर मोठी ताकद आहे या वार्डामध्ये आणि आम्ही चांगले 2 उमेदवार आमच्यासोबत असल्यामुळे विजयाकडे वाटचाल होत आहे। काल परिचारकांनी परत टीका केली की तुम्ही भाजपसाठी उमेदवारी मागायला गेला होता, 4 तास तुम्हाला वेटिंग केलं होतं त्यांनी, कुणी परिचारकांनी। आता त्यांच्या हातात काय आहे? वर्ण पालकमंत्र्यांनी उमेदवारी डिक्लेअर केले आणि त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ? तुम्ही गेलता असं त्यांचं म्हणणं आहे। हे बघा, उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही। जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेले आहेत त्या आज नगराध्यक्ष पदाच्या असू द्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवाऱ्या ज्या झाल्या त्या वरून पातळीवरून झाल्या आहेत, त्यांच्या हातात काही नव्हतं, त्यांच्याकडून कुठलीही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही। सांगितलं तुम्ही तिथे 4 तास थांबवलं, मग तुम्हाला औषधांकडे पाठवलं, त्यांनी परत तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे नाही, हे बघा, माझी उमेदवारी लोकांच्यातनं आलेली आहे, लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळं लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे, कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही। आरोप करतात ते म्हणजे बिनबुडाचे आरोप आहेत।
काय तुमच्या म्हणजे ह्या प्रचाराचा जे दुराळा उडलाय त्यात कुठेतरी दहशत बसते, त्यामुळे असं काय तर डॅमेज करायसाठी सुरू आहे का? हा नक्कीच डॅमेज करायचं, लोकांना कुठेतरी संभ्रमावस्थे निर्माण करण्याचं हा त्यांचं षडयंत्र आहे. आणि जनता सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे की कोण योग्य उमेदवार आहे आणि कोण कामाचा माणूस आहे. झालं की गेली 40 वर्ष त्यांना दिली लोकांनी संधी, आता बदल हवा आहे लोकांना. त्याच्यासाठी नवीन सगळे आम्ही आज रिंगणात आहोत. प्रचाराला मुद्दे नसल्यामुळे कुठले मुद्दे काढले? नक्कीच प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही, विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाही आहे. 40 वर्षात खुंटलेला विकास आता पुढच्या 5 वर्षात काय करावं हे त्यांच्याकडे कुठलंच व्हिजन नाही आहे. त्याच्यामुळे कुठंतरी बिनबुडाचे आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं हे षडयंत्र आहे आणि लोक सुज्ञ आहेत, हे षडयंत्राला ते बळी पडणार नाही. नक्कीच. प्रणिताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ